यासोबत आमच्या शेतकऱ्यांकरता देखील माननीय शिवराजजींना आम्ही विनंती केली। विशेषतः आमचा कांद्याचा शेतकरी प्रचंड अडचणीत आहे। अनेक शेतकरी कांद्याला 1 रुपया भाव मिळतोय म्हणून कांदे फेकून द्यायला निघाले आहेत आणि म्हणून शिवराजजींना मी सांगितलं काय वाटेल ते करा, पण कांदा विकत घ्या। कांदा नाशिवंत आहे, कांदा याचं शेल्फ लाईफ खूप जास्त नाहीये, त्यामुळे त्याची खरेदी करून साठवणूक करून पुन्हा तो मार्केटमध्ये आणायचा, या सगळ्या गोष्टी अडचणीच्या असतात। पण तरी देखील आपल्या विनंतीला मान देऊन आजपासनं महाराष्ट्रामध्ये शिवराज सिंग चौहान साहेबांच्या नेतृत्वात, माननीय मोदीजींच्या नेतृत्वात 12 रुपये 35 पैशाने कांद्याची खरेदी सुरू होते। माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला देखील एक मोठा दिलासा या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त होणार आहे। आणि अर्थातच सातारा जिल्ह्यात आल्यानंतर ऊसाच्या बद्दल बोललो नाही आणि साखर कारखानदारी बद्दल बोललो नाही, तर आमचे पालकमंत्री आणि आमचे राजे आमच्या हेलिकॉप्टरला उडूच देणार नाहीत। त्याच्यामुळे मी या ठिकाणी त्यांनाही आश्वस्त करतो, माननीय शिवराजजींच्या सोबत येत्या आठवड्यात दिल्लीमध्ये माननीय एचएम साहेबांची वेळ घेऊन आपल्या साखर कारखानदारीच्या संदर्भातली बैठक आपण लावणार आहोत। केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून साखर कारखानदारी आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्यावरचं संकट हे देखील राज्य सरकार दूर करेल, हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देतो। बंधू भगिनींनो, हे तुमचं सरकार आहे। या सरकारमध्ये शेतकऱ्यांचा विचार हा सर्वोपरी आहे। आम्ही या ठिकाणी या बजेटमध्ये निर्णय केला शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा, त्याची तयारी आमची सुरू आहे। 30 जून पूर्वी आमच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देणार आहोत आणि त्यासोबत ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्ज भरलं त्यांना प्रोत्साहनपर राशी देखील आमच्या सरकारच्या माध्यमातून देणार आहोत। आणि यासोबत माझ्या एवढ्या लाडक्या बहिणी आहेत, मैं शिवराज जी आपको आश्वस्त करना चाहता हूं, आम्ही मागच्या 2 वर्षामध्ये 50 लाख लाडक्या बहिणींना लखपती दीदी केलाय, पण 50 लाखांवर आम्ही थांबणार नाही। माझ्या 1 कोटी बहिणी लखपती दीदी होतील आणि त्या खऱ्या अर्थानं आमच्या अर्थव्यवस्थेचं संचालन करतील। आणि खरं म्हणजे मोदीजींनी हे ओळखलं, 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था करायची असेल तर केवळ भावांच्या भरोश्यावर होऊ शकत नाही, ती करायची असेल तर बहिणींनाच या ठिकाणी अर्थव्यवस्थेमध्ये आणावं लागेल। आणि आता बहिणी उतरल्या तर 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था देशाची पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास देखील मी व्यक्त करतो।